पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये घडलेल्या टेम्पो ट्रॅव्हल जळीतकांड प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे आता समोर येत आहेत। टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी चालक जनार्दन हंबीरडेकरने बेन्झिन नावाचं ज्वलनशील केमिकल हे वापरलेलं होतं। चालकानं 1 लिटर बेन्झिन केमिकलचा वापर केल्याचं आता चौकशीतून उघड आलेलं आहे। मात्र आणखी 4 लिटर बेन्झिन केमिकल व्ह्युमो ग्राफिक्स कंपनीमधून चोरीला गेल्याचं देखील आता चालक जनार्दन हंबीरडेकर यांना उघड केलेला आहे। मग उरलेलं बेन्झिन केमिकल कुठे आहे आणि याचा वापर कशासाठी करणार होता याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत। हिंजवडी भागामध्ये बसला पेट घेऊन 4 जणांचा मृत्यू झाला। मात्र हा मृत्यू अपघाती नसून हा घातपात असल्याचं आता तपासात समोर आलेलं आहे। आणि ज्या कंपनीची ही गाडी होती ती ही सगळी कंपनी आहे जी व्यामा ग्राफिक्स नावाची कंपनी आहे। आणि या कंपनीमधला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला पगार भेटत नव्हता आणि त्याचा अपमान होत होता, म्हणून त्याने एक लिक्विड आणलं, एक कपडे पुसायचे जी कंपनीमध्ये वापर होतात ते कपडे घेतले आणि त्याने जाळ लावल्याचं प्राथमिकरित्या समोर आलेलं आहे। मात्र आज कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की त्यांचा कुठलाही पगार आम्ही इथं ठेवलेला नाही। मात्र पोलीस जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत, तपास करतायत आणि जी काही माहिती पोलीस मागतायत ती सर्व माहिती कंपनीच्या वतीने आम्ही देतोय आणि पोलिसांना पूर्ण आम्ही सहकार्य करतोय। जे जे पोलीस आम्हाला मागतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले। पुणे पोलिसांमध्ये काय तपासात पुढे येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्या घटनेने हळहळ व्यक्त केली जाते। निष्पाप कर्मचाऱ्यांचे बळी गेल्याने त्यांचा संसार मात्र उद्ध्वस्त झाला। याला कारणीभूत कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे। आता कंपनीवर काही कारवाई होते का? ड्रायव्हरवर तर गुन्हा दाखल होईल, मात्र कंपनीवर या सगळ्या घटनेमध्ये काही झाले का याचा सुद्धा जो तपास आहे तो कामगार आयुक्ताकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे। मात्र आतापर्यंत तरी कामगार आयुक्ताने या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही। मात्र या सगळ्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी आता होताना पाहायला मिळते आहे। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। बेन्झिन सोल्युशन हे ज्वालाग्रही आहे आणि ह्या प्रिंटिंग कंपन्यांमध्ये ते मशीन साफसफाई करता वापर होतो। याचा किती घातक आहे? आगीच्या संपर्कात आल्यानंतर याचा भडका उडतो आणि आग पसरते। याचा वापर कंपन्यांमध्ये होतो, बाहेर सामान्य लोकांना याचा सामान्य लोकांना हे उपलब्ध होते की नाही आहे या संदर्भात अजून चौकशी चालू आहे। चौकशीमध्ये जे काय निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये होरपळून सुभाष भोसलेंचा मृत्यू झालेला होता। आता त्यांच्या भावानं चालक जनार्दन हंबीरडेकर सह व्ह्युमो ग्राफिक्स कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। सामान्यांना न भेटणारं घातक बेन्झिन केमिकल कंपनीतून चोरीला कसं काय गेलं यात कंपनीचा निष्काळजीपणा झालाय, त्यामुळे कंपनीची ही चौकशी व्हायला हवी अशा प्रकारची मागणी विनोद भोसले यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे। तुम्ही कोण आहात? तुमचे बंधू होते का त्याच्यात आणि का तुमचा आधी परिचय? माझं नाव विनोद भोसले। जो मृत्यू पावला तो माझा चुलत भाऊ सुभाष भोसले। किती वर्ष झालं ते या कंपनीत काम करत होते? 15 ते 20 वर्ष झाले तो इथे कामाला आहे। कंपनी पण जबाबदार आहे असं म्हणावं लागेल ना, कारण निष्पाप 4 कर्मचाऱ्यांचे बळी केले ज्यांचा काहीच दोष नव्हता। कंपनीवर राग होता, ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत, यावर काहीतरी उपाययोजना आणि यावर सरकारकडून काहीतरी मदतीची अपेक्षा आहे। सरकार आता जे करेल ते आता कसं आहे, इथून पुढे आता केस कशी चालेल, कितपत चालेल हे आम्हाला माहीत नाही। बरं, ते आता कंपनीवर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? कारवाई तर ड्रायव्हरवरच झाली पाहिजे। कंपनीवर कारवाई होऊन करणार काय? बरं, ड्रायव्हर कंपनीला दोषी धरतो? ड्रायव्हर कंपनीला दोषी धरतो मान्य आहे, पण कंपनी हे जे काही आतमध्ये केमिकल वगैरे ज्या वस्तू त्यांनी नेल्या त्याला कुणी साथ दिली, काय झालं ह्या सुद्धा गोष्टी पुढे येणं महत्त्वाचं आहे। बरं, तो स्वतः असं नेऊ शकत नाही। तुम्ही काही विनंती करणार आहात ते डॉक्युमेंट परत भेटावे तुमच्या भावाचे? नाही, कंपनीशी आता आमचा संपर्क होईलच, कारण आता 1-2-4 दिवस सगळं काय ते बंद असल्यामुळे काही नाही, पण आता कंपनी थ्रू आम्हाला त्याचे बँक डिटेल्स आणि या सगळ्या, कारण पुढे हप्ते जाणार आहेत, जर पेमेंटच गेलं नाही, हप्ता बाउन्स झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? घरची परिस्थिती कशी आहे म्हणजे घरी कोण कोण असतं? घरी त्याचे आई वडील, त्याचा भाऊ आहे आणि बायको आणि एक लहान मुलगा आहे, 11वीला आहे। बरं, ते गावाला आहे, ते इकडं कोणी नाही आहे आणि त्यांना फारसं काही शिक्षण। कुठलं गाव? रायगडमध्ये, महाड। झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।